ओम नमः शिवाय. श्री शिवलीला अमृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्वरो ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्र चालका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्म मोचक गहना मनोज दहना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हि मन गजामात भाललोचन नीलग्रव उमानाथ मस्तकी स्वधुरणी विराजित जाती सुमनहार वतजी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमक विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण ककोल भक्षक निज भक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो सर्ग स्थित्य कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसन स्कंद तात सुहास्य वदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञानगण अचळ जो भानुकोटी तेज अडळ सर्व काळ व्यापक जो सकळ कलिमल दहन कल्पश मोचन अनंत ब्रह्मांड नायक जग रक्षण पद्मज तात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलावर दशशत मुख दशशत कर दशशत नेत्र सुर भुसुर अहोरात्र ध्याती जया भव भवांतक भवानीवर स्मशानवासी गिरा अगोचर जो स्वधुरणी तीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्याल भूषण जो गजदमन अंधक मर्दन ओंकार महाबलेश्वर आनंदगण मदगर्भ भंजन अज अजीज जो अमित गर्भ निगमागम मनुत जो दिगंबर अवयव रहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भय नाशी दुरित कानन वे वैश्वानर जो निज जन चित्त चकोर चंद्र वेणू नृपवर महप्तापहर घृणेश्वर सनातन जो उमा हृदय पंकज किर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशी शेखर सौराष्ट्र देश बिहारी जो कैरव लोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमा शंकर तपापार नाही जाचा नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो वृत्रारी शत्रु जनक वरदायक बाणवल्लभ पंच बाणांतक भवरोग वैद्य त्रिपुर हारक बैजनाथ अत्यंधुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिताप शमन त्रिविध भेद रहित त्र्यंबक राज त्रिदोषानल शांत करुणाकर बहालक जो काम सिंधूर विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपांडव हिमनगवासी हैमती धव हिमके द्वार अभिनय जो पंचमुकुट मायामल हरण निषिदिनी गाती अनमाय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शुक्रारी जनकांतक प्रिय कर भुजा संताप हरण जोडुनी कर जेथे तिष्ठत होरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजा अजिता ब्रह्मानंद धामा तुझ्या वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर ते बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पारतत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा अनु कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशावया आदित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र कुदर कज्वल जलधीमशी पात्र सुरद्रुम लेखनी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही ते राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय
द्वितीयेचा किशोर इंदू, त्यासी जीर्णदशी वाहती दिनबंधू, तैसे तुझे गुण करुणा सिंधू, वर्णितसे अल्पमती. सत्यवती हृदय रत्न मराळ, वेदित गेला तव गुण निराळ, अंत न कळेची समूळ, तोही तटस्थ राहिला. तेथे मी मंदमती किंकर, केवी कर्मू शके महिमांबर, परी आत्मसार्थक करावया साचार, तव गुणार्णवी मीन झालो. ऐसे शब्द ऐकता साचार, तोषला दाक्षयिणीवर, मने शूलीलामृत ग्रंथ परिकर, आरंभी रस भरीन मी. जैसा धरुणी शिशूचा हात, अक्षरे लिहवी पंडित, तैसे तव मुखे मम गुण समस्त, सुरस अत्यंत बोलविन मी. श्रोती व्हावे सावधा चित्त, स्कंदपुराणी बोलिला श्री सुकतात, अगाध शूलीलामृत ग्रंथ, ब्रह्मोत्तर खंड जे. नैमिषारण्यादी शौनकादी सुमती, सुता प्रति प्रश्न करीती, तो चिदाकाशीचा रोहिणी पती, करी तृप्ती श्रवण चकोरा. तुवा पुराणे सुरस, श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष, अगाध महिमा आसपास, दशावतार वर्णिले. भारत रामायण भागवत, ऐकता श्रवण झाले तृप्त, परिशूलेलामृत अद्भुत, श्रवणद्वारे प्राशन करू. यावरी वेद व्यास शिष्य सूत, म्हणे ऐका आता देऊनी चित्त, शिवचरित्र परमादूत, श्रवणे पातक पर्वत जळती. आयुरारोग्य ऐश्वर्य अपार, संपत्ती संतती ज्ञान विचार, श्रवण मात्रे देणार, श्री शंकर निजांगे. सकळ तीर्थव्रतांचे फळ, महामकांचे श्रेय केवळ, देणार शिवचरित्र निर्मळ, श्रवणे कलिमल नासती. सकळ यज्ञा माझी जपयज्ञ थोर, म्हणाल जपावा कोणता मंत्र, तरी मंत्र राज शिव षडक्षर, बीजासहित जपावा. दुजा मंत्र शिव पंचाक्षर, दोन्हीचे फळ एकची साचार, उतरी संसारा नवपार, ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती. दारिद्र्य दुःख भय शोक, काम क्रोध द्वंद्व पातक, इतुक्यासही संवारक, शिवतारक मंत्र जो. तुष्टी पुष्टी धृती कारण, मुनी निर्जरासी हाची कल्याण, करता मंत्र राज संपूर्ण, अगाध महिमान वर्णवे. नवग्रहात वारसमणी थोर, तैसा मंत्रात शिव पंचाक्षर, कमलोद्भव कमलावर, अहोरात्र हाची जपती. शास्त्रा माझी वेदांत, तीर्था माझी प्रयाग अद्भुत, महास्मशान क्षेत्रात, मंत्रराज तैसा हा. शास्त्रा माझी पाशुपत, देवा माझी कैलासनाथ, कनकाद्री जैसा पर्वतात, मंत्र पंचाक्षरी ते विहा. केवळ परमतत्व चिन्मात्र, परब्रह्म हेची तारक मंत्र, तीर्थव्रतांचे संभार, ओवाळुनी टाकावे. हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी, कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी, अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी, सनकादिक ज्ञानी हाची जपती. श्री शूद्र आदी करुणी, हाची जप मुख्य चहुवर्णी, गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी, दिवस रजनी जपावा. जागृती स्वप्नी येता जाता, उभे असता निद्रा करिता, कार्या जाता बोलता भांडता, सर्वदाही जपावा. शिवमंत्र ध्वनी पंचानन, करणी आकर्णिता दोष वारण, उभेची सांडिती प्राण, न लागता क्षण भस्म होती. न्यास मातृका विधी आसन, न लगे जपावा प्रीती करुण, शिव शिव उच्चारिता पूर्ण, शंकर येऊनी पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र, त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र, आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र, अहोरात्र रक्षितया. मंत्र जपका लागुनी, शिव म्हणे मी तुमचा ऋणी, परी तो मंत्र गुरुमुखे करुणी, घेई जे आधी विधीने. गुरु करावा मुख्य वर्ण, भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान, सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण, या चिन्हे करुण मंडित जो. मितभासनी शांत दांत, अंगी अमानित्व अदंभित्व, अहिंसक अतिविरक्त, तोची गुरु करावा. वर्णांना ब्राह्मणो गुरु हा वेद वचने निर्धारू, हा त्यापासून मंत्रोच्चारू, करुणी घ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठाऊका मंत्र, तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार, उगाची जपे तो अविचार, तरी निष्फळ जाणीजे. काम क्रोध मदयुक्त, जे का प्राणी गुरु विरहित, त्यांनी ज्ञान कथिले बहुत, परी त्यांचे मुकन पहावे. वेदशास्त्रे शोधून, जरी झाले अपरोक्ष ज्ञान,
करी संतांसी चर्चा पूर्ण, तरी गुरुविन तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते, मंत्र सांगितला भगवंते. आदरे सांगे लोकांते, परी तो गुरुविन तरेना. प्रत्यक्ष येऊनी या देव, सांगितला जरी गृह्य भाव. तरी तो न तरेची स्वयमेव, गुरुशी शरण न रिगताम. मौजी बंधने विन गायत्री मंत्र, जपे तो भ्रष्ट अपवित्र. वराविन वराडी समग्र, काय व्यर्थ मिळोनी. तो वाचक झाला बहुवस, परी त्याचे न चुकती गर्भवास. म्हणून संप्रदाययुक्त गुरुस, शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक, परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भादास सम्यक, वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुरस्वरण, उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य, गोकर्ण क्षेत्र आदी करुणी. शिव विष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी एचे विषयी पुरातन उत्तम, कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठणी निधी ध्यास, आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस, सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निज ध्यास, धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मज्ञ मार्गज्ञ तामस, श्रवणे पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर, यादव वंशी परम पवित्र. दाशर्य नामे राजेंद्र, अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती करभार, कर जोडणी नमिती वारंवार. त्यांच्या मुकुट रत्न किरणे साचार, प्रपदे ज्याची उजळली. मुकुट घर्षणे करुणी, किरणे पडली दिसते चरणी. जेने सत्तावसन पसरुणी, पाला निली कुंभिनी हे. उभारिला यशोध्वज, जेवी शरत्काळीचा द्विजराज. सकल प्रजा आणि द्विज, चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश, तेवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दासीस, स्पर्श न करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्मपत्नी सिरत, स्वरूपासी तुळीचे रमानाथ. दानशस्त्रे समस्त, याचकांचे दारिद्र्य निवटिले. भुभुजावरी जामदग्य, सम्रांगणी जेवी प्रळयाग्न. ठानन चळेर निहुन, कुठार घाये भृह